साहेब सांगतात तुम्ही 3 पत्ती 2 पत्ती 3 पत्ती काय प्रकार असतो साहेब हा? साहेब आपण सुरुवातीला 2020 मध्ये ज्यावेळेस हा संशोधित कांदा राजवर्धन ज्यावेळेस डेव्हलप केला, हा त्याची जी डेमॉन्स्ट्रेशन ट्रायल होती हा सुरुवातीला हा सायखेड गंगामध्ये, नाऊरमध्ये, हा ह्या गोदाकाठच्या शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांना आपण डेमॉन्स्ट्रेशन साठी बियाणं दिलेलं होतं 2020 मध्ये. तर 2020 मध्ये सायखेड गंगामध्ये हे 5 खटाणे बंधू या सर्वांना आपण 2-2 किलो वा वा. बियाणं प्रायोगिक तत्वावर डेमॉन्स्ट्रेशन साठी दिलेलं होतं. तर ते कांदा काढल्यानंतर त्यांना इतका सुंदर असा त्याचा रिझल्ट मिळाला. हा. कांद्याची डबल पत्ती, हा. कांद्याचा हा गुलाबी रंग, म्हणजे डबल पत्ती आता ही पहिली पत्ती पहिली काढली, पत्ती. आता ही दुसरी काही निघाला साहेब, ही दुसरी पत्ती म्हणजे मजबूत पत्ती. मजबूत डबल पत्ती आणि डबल पत्ती, मजबूत पत्ती, मजबूत पत्ती. आणि याचा रंग गुलाबी रंग, आकर्षक गुलाबी रंगाचे आकर्षक कांदे. गुलाबी वा रंगाचे वा वा. कांदे. आणि हा कांदा आज मी तिला तुम्हाला सांगतो 6 महिने झालेले साठवून दीर्घकाळ साठवण क्षमता. क्षमता. आणि सगळ्यात महत्वाचा विशेष गुणधर्म असा आहे साहेब, हा. सुरुवातीला काढल्यानंतर जो कलर होता चमकदार गुलाबी, तो आजही आजही तो टिकून आहे. साठवणुकीमध्ये टिकून आहे. डोंगळे बिंगळे काही कुठे दिसले होते का? अजिबात डोंगळा नाही. निश्चित महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांनी सुद्धा या कांद्याची लागवड तुमच्या भरोश्यावर केली पाहिजे. एकदम केली तर 100% ते म्हणतात 100% माझ्या भरोश्यावरती करा. आणि निश्चितच मुसमाडे साहेब, योग भाग्य तुमचं आमचं, गंगामाईच्या कुशीतील या शेतकऱ्याने आपल्याला पदरात घेतलं. आणि अभिमानाने सांगतो, जे या काळ्या आईच्या पोटात काळ्या आईच्या कुशीत जे कांदे पिकतात आणि टिकतात आणि विकतात सुद्धा, हे जगाच्या पाठीवर हा गुणधर्म इतर मातीमध्ये कुठंच नाही. विशेष म्हणजे तुमचा मला शब्द आठवतो, 2023 मध्ये तुम्ही म्हटले होते मला, गनथडीला जे कांदे, जो तुमचा राजवर्धन कांदा गनथडीला सक्सेस झाला आहे, तो तो कुठेही चालतो जगाच्या साहेब. पाठीवर कुठेही कुठेही चालू चालतो तो, शकतो. हा. त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू हो नका. हो. आणि आज मी तिला हा जो राजवर्धन कांदा आहे, भारतीय शेतकऱ्यांच्या म्हणजे एकदम पसंतीस उतरलेला आहे कांदा. ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी संग कार्यसिद्धी. निश्चितच या कठीण परिस्थितीमध्ये खडकाळ रानावर वटवृक्ष जसे थोडीशी ओल मिळाली का त्या खडकाला भेदून ती मुळी तो वृक्ष उभा राहतो, त्याच पद्धतीनं हे गंगथडीचे जे शेतकरी आहे, गंगामाईच्या कुशीतील जे शेतकरी आहे, हे सातत्यानं परिश्रमातून त्यांच्यावाल्या अभ्यासाअंती अधिक दर्जेदार कांदा उत्पादनाकडे वाटचाल करत आहे. आणि हीच गोष्ट एक दिवस तुमची वेगळी ओळख निर्माण करून देईल. येणाऱ्या रब्बी हंगामाच्या तुम्हा सर्व शेतकरी बांधवांना जीएम सीड्स, मौनगिरी कृषी दीपक कोपरगाव यांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा.